विद्यार्थ्यांनो सबला नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 15 ते 22 जानेवारी हा जो आठवडा होता त्यावर आधारित चालू घडामोडी प्रश्न आपण बघणार आहोत. कमी वेळात जास्त प्रश्नांचा आपल्याला सराव करायचा आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की डेली सकाळी 8 वाजता विद्यार्थी मित्रांनो आपला करंट अफेअर्सचा व्हिडिओ येत असतो. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 2024चे पहिले चक्रीवादळ अल्वारो कोणत्या महासागरात आले? ऑप्शन आहेत हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, आर्क्टिक महासागर की पॅसिफिक महासागर. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, हिंदी महासागरमध्ये ही अल्वारो विद्यार्थी मित्रांनो चक्रीवादळ आलं आहे. मादागास्कर बेटावर हे चक्रीवादळ येऊन विद्यार्थी मित्रांनो धडकलं आहे. 16,000हून अधिक लोक या ठिकाणी प्रभावित झाले आहे. जानेवारी 2023मध्ये चिन्सॉ चक्रीवादळ तर फेब्रुवारी 2023मध्ये फ्रेडी चक्रीवादळ मादागास्कर बेटाला याआधी विद्यार्थी मित्रांनो धडकलेलं आहे. नेक्स्ट, संसद रत्न पुरस्कारासाठी किती लोकसभेच्या खासदारांची निवड झाली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी 5. यामध्ये आहेत सुकांत मजुमदार जे भाजपाचे आहेत, तसेच श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेनेचे आहेत, सुधीर गुप्ता भाजपा, रामसिंग कोल्हे NCP तर कुलदीप राय शर्मा काँग्रेस यांची विद्यार्थी मित्रांनो संसद रत्न म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानंतर नेक्स्ट, अलीकडे चर्चेत आलेले आटपाडी संवर्धन राखीव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र. अधिकची माहिती बघूयात. लांडगे, हरिण, कोल्हे, सिवेट्स, ससे आणि इतर प्रजातीसारख्या विविध सस्तन प्राण्यांच्या निवासस्थानाचे रक्षण करणे हा आटपाडी संवर्धन राखीव प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाने सांगली जिल्ह्यातील वनक्षेत्रात आटपाडी संवर्धन राखीव नावाने नवीन संवर्धन राखीव जागा घोषित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. नेक्स्ट, भारतातील पहिले डार्क स्काय पार्क ही पदवी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला मिळाली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पेन्स. डाय स्काय पार्क रात्रीच्या आकाशाचे संरक्षण आणि प्रकाश प्रदूषण कमी करण्यास मदत करते. याला 1965 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 1975मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आणि 1992मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून नाव नोंदविले. 1983मध्ये ते राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने किनारी पतसंस्था जतन आणि पुनर्संचयित करण्यासाठी ब्ल्यू कार्बन एजन्सी सुरू केली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए तामिळनाडू. याचं जे उद्दिष्ट आहे ते आहे खारफुटी, कोरल, सिग्रास आणि मीठ दलदलीसह किनारपट्टीच्या परिसंस्थांचे संरक्षण आणि पुनर्संचयित करणे. आता तामिळनाडूविषयी माहिती घेऊयात. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन, राज्यपाल आहेत RN रवी आणि राजधानी आहे चेन्नई. नेक्स्ट, दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 15 जानेवारीला सैन्य दिवस विद्यार्थी मित्रांनो साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, शेरिंग तोबगे यांची जानेवारी 2024मध्ये दुसऱ्यांदा कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवड झाली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भूतान देशाचे पंतप्रधान म्हणून निवड विद्यार्थी मित्रांनो करण्यात आली आहे. त्यानंतर नेक्स्ट, भारतातील सर्वात स्वच्छ राज्य यांच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पहिला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही भारतातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून ओळखली गेली आहेत. मध्य प्रदेशातील इंदोरने सलग 7व्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब पटकावला. इंदोरसोबत सुरत शहर अव्वल आहे. त्यानंतर नवी मुंबई, विशाखापट्टणम, भोपाळ या शहरांचा समावेश आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2024मध्ये प्रथमच स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण केला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बिहार. राज्यामधील खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी
हा विद्यार्थी मित्रांनो उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण बनला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए टीम सौदी. तर लक्षात घ्या, टीम सौदी हे न्यूझीलंड विद्यार्थी मित्रांनो या संघाकडून खेळतात आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 150 बळी आत्तापर्यंत घेतले आहेत. नेक्स्ट, अलीकडेच लोहरी हा जो कापणी उत्सव आहे तो कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पंजाब राज्य. अधिकची माहिती, पंजाबची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 झाली आहे. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि राजधानी आहे चंदीगड. नेक्स्ट, DRDOने नवीन पिढीच्या आकाश NGची यशस्वी चाचणी कोठे केली आहे? राईट आन्सर आहे ओडिसा या ठिकाणी. ओडिसाविषयी अधिकची माहिती बघून घ्या. स्थापना झाली आहे 1958ला. DRDOला आहे. DRDOच्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या. DRDOचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. स्थापना झाली आहे 1958ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर फी कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे? राईट आन्सर आहे राजस्थान. राजस्थान राज्याची स्थापना 30 मार्च 1949ला झाली आहे. मुख्यमंत्री आहे भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर. नेक्स्ट, कोणते संरक्षण दल 2024 हे वर्ष तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून पाळणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी भारतीय सैन्य दल. त्यानंतर नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने युवा निधी योजना सुरू केली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक राज्य. या योजनेचं उद्दिष्ट आहे राज्यातील पदवीधर आणि पदवीधारकांना बेरोजगारी सहाय्य प्रदान करणे. कर्नाटक राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ला झाली आहे. मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलोर. नेक्स्ट, जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळावर युनायटेड स्टेट्सचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी स्मिता सारंगी. तर आता जागतिक आरोग्य जी संघटना आहेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याची स्थापना झाली आहे 7 एप्रिल 1948ला. मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी. महासंचालक आहेत टेड्रोस ॲधनोम. उपमहासंचालक आहे सौम्या स्वामीनाथन. मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि सदस्य देश आहेत 194. नेक्स्ट, दिव येथे झालेल्या पहिल्या मल्टीस्पोर्ट्स बीच गेम्समध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावरती आले आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश. यांनी एकूण 7 सुवर्णसह 8 पदके जिंकली आहेत. 2 नंबरला आहे महाराष्ट्र. 3 सुवर्ण पदकांसह एकूण 14 पदके महाराष्ट्र राज्याने जिंकली आहेत. नेक्स्ट, गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स नावाचे पुस्तक कोणी लिहिले? राईट आन्सर आहे MJ अकबर यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. जानेवारी 2024मध्ये ॲपलला पराभूत करून जगातील सर्वात मौल्यवान कंपनी कोण बनला आहे? तर राईट आन्सर आहे मायक्रोसॉफ्ट हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे. आणि मायक्रोसॉफ्टचे जे करंट CEO आहेत ते कोण आहेत खाली कमेंट करा. तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्थेचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर राईट आन्सर आहे गुवाहाटी या ठिकाणी. आता या अनुषंगाने अधिकची माहिती लक्षात ठेवा. डॉक्टर मनसुख मांडविया हे केंद्रीय रसायन आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. नेक्स्ट, माझी शाळा माझा अभिमान अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर राईट आन्सर आहे हिमाचल प्रदेशने हे अभियान सुरू केलं आहे. हिमाचल प्रदेशची स्थापना झाली आहे 25 जानेवारी 1971ला. मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंग सुखू. राज्यपाल आहे शिवप्रताप शुक्ला आणि राजधानी आहे शिमला. नेक्स्ट, सरकारने रस्ते अपघातातील मृत्यू डॅशपर्यंत 50% कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर राईट आन्सर आहे 2030पर्यंत हे जे उद्दिष्ट आहे ते ठेवलं आहेत. भारतात दर तासाला 53 लोक जखमी होतात आणि 19 लोकांचा रस्ता अपघातात मृत्यू होतो.
रस्ता सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. नेक्स्ट, इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक वाहन एक फास्टॅग उपक्रम कोणी सुरू केला? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. टोल प्लाझावर अखंड हालचाली करण्यासाठी अधिक कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी हे सुरू केलं आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया याचे अध्यक्ष आहे संतोष कुमार यादव आणि जी स्थापना झाली आहे ती आहे 1988 मध्ये. नेक्स्ट, डिसेंबर 2023साठी ICC प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे वरील दोन्ही म्हणजेच पॅट कमिन्स आणि दीप्ती शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. हे आता जे ICC आहे त्याची स्थापना झाली आहे 15 जून 1909ला. अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले, उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा, CEO आहेत जोब एलॉर्डिस आणि महाव्यवस्थापक आहेत वसीम खान. त्यानंतर लक्षात घ्या, आपल्याला जून 2022 ते जानेवारी 2024पर्यंत एकूण 3100+ प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात. प्राईज आहे फक्त 99 रुपये. लक्षात घ्या, प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण यामध्ये दिली आहे. परचेस करण्याकरिता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. तर प्रश्न आहे, बाजार भांडवलानुसार अलीकडे कोणती भारतातील सर्वात मौल्यवान सरकारी कंपनी बनली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, LIC, ज्याला आपण लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन असे म्हणतो. नेक्स्ट, जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ पोंगल सणाच्या कोणत्या दिवशी आयोजित केला जातो? राईट आन्सर आहे 3ऱ्या दिवशी आयोजित केला जातो आणि हा तामिळनाडूचा विद्यार्थी मित्रांनो पारंपरिक खेळ आहे. नेक्स्ट, डॅडॅश नावाची भारतीय लष्कराने एंड टू एंड सुरक्षित मोबाईल इकोसिस्टीम विकसित केले आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, संभव, ज्याचा फुल फॉर्म आहे सिक्युअर आर्मी मोबाईल भारत व्हर्जन. नेक्स्ट, नॅशनल स्टार्टअप अवॉर्ड 2022 अंतर्गत 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य कोणते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, गुजरात. गुजरातची स्थापना झाली आहे 1 मे 1960ला. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. नेक्स्ट, स्पॅनिश फुटबॉल सुपर कप 2023-24 कोणी जिंकला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, रिअल मद्रिद. नेक्स्ट, भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, विनीत मॅकॉर्टी. नेक्स्ट, पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑपरेशन सर्वशक्ती. नेक्स्ट, राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी महाराष्ट्र सरकारने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, आयनॉक्स एअर प्रोडक्ट. आणि या प्रकल्पासाठी एकूण 3 अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केले जाणार आहे. या प्लांटमध्ये ग्रीन लिक्विड अमोनिया तयार होईल. कृषी खते तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ग्रीन अमोनियाचे उत्पादन असे आहे की जेथे अमोनिया बनवण्याची प्रक्रिया 100% अक्षय आणि कार्बन मुक्त. 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? तर लक्षात घ्या, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 यावर फोकस ठेवा. याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, हरियाणा राज्य. कॅपिटल आहे चंदीगड. नेक्स्ट, मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी कृत्रिम खडक प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ या ठिकाणी. आणि याचं जो उद्दिष्ट आहे ते आहे प्रकल्पाची रचना प्रदेशातील मत्स्य संपत्तीला चालना देण्यासाठी केली आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांचे जीवनमान सुधारेल. नेक्स्ट, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 किती मुलांना देण्यात येणार आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 19 मुलांना देण्यात येणार आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या
कच्ची खारखेला नुकताच GI टॅग देण्यात आला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, गुजरात राज्य. आपण काल प्रश्न विचारला होता गुजरातची कॅपिटल काय, तर खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी अगदी बरोबर उत्तर दिलं आहे. गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर. नेक्स्ट, 15वी ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, दक्षिण आफ्रिका. आणि तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे, जर आपल्याला ही जी टीम आपण अनाऊन्स केली आहे त्याचा जो कॅप्टन आहे तो कोण आहे याचं जर आपल्याला उत्तर येत असेल तर खाली कमेंट नक्की करा. नेक्स्ट, कोणते राज्य सरकार महतरी वंदना योजना खूप महत्त्वाच्या असतात, यावर आवर्जून प्रश्न विचारले जातात. तर महतरी वंदना योजना सुरू केली आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, छत्तीसगड. तर लक्षात घ्या, महतरी वंदना योजनेचा उद्देश महिलांचे जीवन सुधारणे आणि महिलांना स्वावलंबी आणि कार्यक्षम बनवणे हा आहे. नेक्स्ट, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्यायाचा पुतळा, या पुतळ्याचे कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आले आहे? राईट आन्सर आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. अधिकची माहिती, मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांनी विजयवाडा येथील स्वराज मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा जगातील सर्वात उंच डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा आहे. एकूण याची जी उंची आहे ती आहे 206 फूट. नेक्स्ट, जकार्ता इंडोनेशिया येथे पुरुषांच्या 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले? राईट आन्सर आहे योगेश सिंग यांनी. नेक्स्ट, आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव कोणाला दिला जाणार आहे? राईट आन्सर आहे रंजन गोगोई. लक्षात घ्या, आसामचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. सुरुवात झाली आहे 2021ला आणि 2023मध्ये कायदा आणि न्याय याकरिता रंजन गोगोई यांना आसाम वैभव हा पुरस्कार देण्यात आला. रतन टाटांना 2021मध्ये देण्यात आला होता. तसेच डॉक्टर तपन सैकिया यांना 2022मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. नेक्स्ट, कोणत्या राज्यामध्ये खेलो इंडिया यूथ गेम्सच्या 6व्या आवृत्तीचे उद्घाटन झाले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, तामिळनाडू. तसेच लक्षात घ्या, आपणाला जून 2022 ते जानेवारी 2024 पर्यंतचे 3100 प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण 99 रुपयामध्ये परचेस करू शकतात. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील दिली आहे. प्राईस आहे 99 रुपये. परचेस करण्याकरिता 93 56 25 60 त्याच्यावर व्हॉट्सअप करा. तसेच आपल्यासाठी होमवर्क आहे की ICC जी आता अंडर-19 स्पर्धा चालू आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये, तर भारतीय संघाचा कर्णधार कोण? खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.